मी हाडाचा शिवसैनिक असून मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार असं ठाम वक्तव्य शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते संतोष ढवळे यांनी यवतमाळ इथं केलं। यवतमाळ इथं आयोजित शिवसैनिकांचा मेळाव्यात संतोष ढवळे यांनी मी बाळासाहेबांचा निष्ठावान सैनिक असून मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं। माझ्यावर झालेल्या कारवाईबाबत नगर परिषद निवडणुकीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन वस्तुस्थिती मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जनसेवेचं कार्य पूर्वीप्रमाणे सुरू राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मी 1989 पासून कार्यकर्ता आहे। या नगरपरिषद निवडणुकीत संजय देशमुख यवतमाळचे खासदार आहेत। त्यांनी मला सांगितलं की युतीची बोलण्यासाठी तू आणि आपले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख जातील आणि युतीची बोलणी करतील। त्या निमित्ताने मी कीर्ती गांधी आणि माजी आमदार आहे काँग्रेसचे आणि विद्यमान आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्याकडे गेलो। आम्ही सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी युतीची बोलणी झाली। युतीच्या बोलणीमध्ये जेव्हा 22-23 सीटा त्यांनी देण्याचं कबूल केलं, परंतु नगराध्यक्षाचा पदाचा उमेदवाराबरोबर त्यांनी ठरवलं का मोठे नेते जे आहेत काँग्रेस आणि शिवसेनेचे ते बसून निर्णय घेतील, ते आम्हाला पटलं। 2-3 सीटाबद्दल वाद होता। आम्ही सांगितलं का संजय देशमुख हे त्या ठिकाणी आम्ही तुलीप हॉटेलमध्ये गेलो। त्या ठिकाणी युतीची घोषणा झाल्याचं जाहीर केलं, हे त्यांच्या सूचनेनुसार। मग असं काय झालं एक दिवसानंतर की युती तुटली, त्यांनी तर मला सांगितले नाही आणि मला पेपरातूनच माहीत पडलं मला त्यांनी बोलावलं नाही। मी युती समजूनच कामाला लागलो होतो। सामनामध्ये जे हकालपट्टीची आली न्यूज आली ते शॉकिंग आहे माझ्यासाठी। मी कोणतीही चूक केली नाही। कुठंतरी या लोकांनी माझ्याबद्दल साहेबांपर्यंत कोणतीतरी चुकीची माहिती दिली आहे आणि म्हणून माझी हकालपट्टी झाली। निवडणूक झाल्यानंतर मी साहेबांना भेटणार आहे। मी साहेबाच्या एका जवळच्या व्यक्तीला सांगितलं की माझ्यावर अन्याय झाला आहे। त्यांनी सांगितलं की निवडणूक झाल्यानंतर आम्ही तुमची भेट घेऊन आणतो, तुम्हाला जे काही बोलायचं बोला। मी त्यांना सांगितलं की साहेब भेटीनंतर जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील।